ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र। या मला तुमच्याशी काही बोलायचंय, माझ्या विरोधामध्ये विश्वासघातकी राजकारण खेळलं, भास्कर जाधवांचं पत्र। मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत। सध्या महाराष्ट्रात दुसऱ्यांची मुलं खेळवतात। नाशिकमधील मेळाव्यातून राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्यांची मोळी, शरद पवार नेहमी हेच करतात। राष्ट्रवादीवाले यातून सर्व एकत्र, राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका। मवियामध्येच 15 जागांवर एकमत नाही, प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट। तिन्ही पक्ष 5 मतदारसंघावरती ठाम, त्यामुळे तोडगा नाही, आंबेडकरांचं वक्तव्य। महायुतीची गृहमंत्री अमित शहांच्या घरी 2.5 तास खलबतं। लोकसभेच्या जागा वाटपावरती अंतिम चर्चा। राष्ट्रवादीला 3 ते 4, शिवसेनेला 10 ते 12 जागा मिळण्याची सूत्रांची माहिती। रोहित पवारांनी असा काय गुन्हा केलाय, राऊतांचा सवाल। रोहित पवार भाजपात गेल्यावरती कारवाई थांबेल, राऊतांची भाजपवर टीका। कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचा नवा डाव। शाहू महाराज छत्रपतींविरोधामध्ये समरजित घाटगे उतरणार मैदानात। घाटगेंना उमेदवारी दिल्यास दोन्ही राजघराण्यात होणार काटेकी टक्कर। रायगड महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर। शिवसेनेच्या बॅनरबाजीमधून थेट सुनील तटकरेंनाच आव्हान। विकास गोगावलेंचा रायगड लोकसभेवर दावा। मवियानं ऑफर केलेल्या जागा वंचितच्या लिस्टमध्ये, खासदार संजय राऊतांचा दावा। वंचितच्या जागांवरती समाधानकारक तोडगा काढू, संजय राऊतांची माहिती। पंतप्रधानांच्या हस्ते सेल बोगद्याचं उद्घाटन। तवांग आणि चीन सीमेदरम्यान आता करता येणार जलदगती वाहतूक, धोरणात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण बोगदा। पामोलियन तेल 5 रुपये आणि सोयाबीन तेल 3 रुपयांनी महाग। आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे रिफायनरीच्या मार्जिनचा परिणाम तेल आयातीवर। धर्मशाळा कसोटीमध्ये भारताचा दणदणीत विजय। भारताने इंग्लंडला 1 डाव आणि 64 धावांनी नमवलं। भारताने मालिका केली 4-1 आपल्या नावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।